एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना साधा कामासाठी प्रशासकीय परवानगी मिळवताना नाकी 9 येतात, मात्र दुसरीकडे रिलायन्स उद्योगाच्या अवजड मशिनरींच्या वाहतुकीसाठी प्रशासनाने जणू पायघड्याच अंथरल्याचे चित्र नागोठणे परिसरात पाहायला मिळत आहे। या अवजड वाहतुकीमुळे शहराचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून वाहतुकीचा मोठा खेळखंडोबा झाला आहे। विशेष म्हणजे या महाकाय वाहनांना रस्ता मोकळा करून देण्यासाठी नागोठणे शहराची ओळख असलेली स्वागत कमान रातोरात पाडण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। नागोठणे शहरात प्रवेश करताना असलेली भव्य स्वागत कमान अवजड मशिनरींच्या वाहतुकीत अडथळा ठरत होती। ही कमान रीतसर प्रक्रिया न राबवता किंवा नागरिकांना विश्वासात न घेता रातोरात पाडून टाकण्यात आली। प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे नागोठणेकरांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून एखाद्या खासगी कंपनीच्या फायद्यासाठी शहराची ओळख का पुसली जात आहे असा सवाल आता विचारला जात आहे। या अवजड मशिनरींची उंची अधिक असल्याने रस्त्यावरील वीज वाहिन्यांना धक्का लागू नये म्हणून वारंवार तासनतास वीज पुरवठा खंडित केला जात आहे। असह्य गरमीत वीज पुरवठा खंडित होत असल्याने लहान मुले, वृद्ध आणि व्यापाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत। या संदर्भात वीज वितरण कंपनीच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। या महाकाय वाहनांच्या ताफ्यामुळे नागोठणे रोहा मार्गावर आणि मुंबई गोवा महामार्गाच्या जोड रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे। तासनतास ही वाहने रस्त्याच्या मधोमध उभी राहत असल्याने रुग्णवाहिका आणि इतर जीवनावश्यक सेवांनाही याचा फटका बसत आहे। या वाहतुकीचे नियोजन करण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसत असून केवळ कंपनीच्या सोयीनुसार रस्ते रिकामे केले जात असल्याचा आरोप स्थानिक प्रवाशांनी केला आहे। इतक्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या या वाहतुकीमुळे रस्त्यांचे नुकसान होत असून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे। तरीही जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासन मूग गिळून गप्प का आहे? रिलायन्स सारख्या बड्या उद्योगासाठी नियम धाब्यावर बसवले जात आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे। नागोठणेकरांच्या या समस्यांकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना न केल्यास येणाऱ्या काळात जनआंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे।